नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रेलिश किचन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम स्ट्रीट स्टाईल मसालेदार आणि चटपटीत अशी रेसिपी मसाला पॅटीस पाव। बाहेरच्या गाड्यावर मिळणारा पॅटीस पावसारखी चव, भरपूर मसाला आणि एकदम झणझणीत टेस्ट आणि खास गोष्ट म्हणजे रेसिपी खूपच सोपी आणि घरच्या घरी सहज बनते। जर तुम्हाला स्ट्रीट स्टाईल आवडत असेल तर ही रेसिपी अजिबात मिस करू नका। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्ये काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचा मसाला पॅटीस पाव एकदम परफेक्ट बनेल। चला तर मग वेळ न घालवता चटपटीत मसाला पॅटीस पावची रेसिपी सुरू करूयात। तर सर्वात आधी आपण पॅटीससाठी बटाटे तयार करून घेऊयात। त्यासाठी एका कुकरमध्ये आपण 4 मध्यम आकाराचे बटाटे घेणार आहोत आणि बटाटे पूर्णपणे पाण्यात बुडतील एवढं पाणी टाकणार आहोत। त्यानंतर थोडंसं मीठ घालून कुकर बंद करूयात आणि 3 ते 4 शिट्टी काढून घेऊया। बटाटा शिजत असतानाच मसाल्यासाठी लागणाऱ्या आपण मिरच्या तयार करून घेऊयात। त्यासाठी आपण 10 ते 12 सुकलेल्या मिरच्या घेणार आहोत। इथे मी बेडगी मिरचीचा वापर करत आहे। जर तुमच्याकडे काश्मीरी लाल मिरची असेल तर तुम्ही ती वापरू शकता। आता मिरच्या थोड्या तोडून त्यामधल्या आपण बिया काढून घेणार आहोत। त्यामुळे मसाला जास्त तिखट होत नाही आणि मसाला एकदम स्मूथ तयार होतो। बिया काढून झाल्यावर ती मिरच्या आपण गरम पाण्यामध्ये ठेवणार आहोत। सर्व मिरच्या पाण्यामध्ये बुडतील याची आपण खात्री करून घेऊया। वर तरंगणाऱ्या मिरच्याही पाण्यात दाबून बुडवून घेऊयात। आता ह्या मिरच्या आपल्या अर्ध्याचं असंच भिजत ठेवायच्या आहेत। तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात। कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर आता पूर्णपणे आपला थंड सुद्धा झालेला आहे। तर चला कुकर उघडून घेऊयात। बटाटे कुकरमधून काढून बाहेर काढूयात आणि हळूहळू बटाट्यांच्या वरची साल काढून घेऊया। बटाटे सुरुवातीला थोडेसे गरम असतात, त्यामुळे हात भाजणार नाही याची काळजी घ्या। चला तर आता सर्व बटाट्यांची साल काढून झालेली आहे। तर आता हे बटाटे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि काटा चमच्याच्या मदतीने बटाटे चांगले मॅश करून घेऊयात। गाठी अजिबात राहता कामा नयेत। बटाटे आपले मॅश झालेले आहेत। तर आता आपण पॅटीससाठी बटाट्याचे मिश्रण तयार करून घेऊयात। सर्वात आधी आपण एका कढाईमध्ये 1 टेबलस्पून तेल घेणार आहोत। तेल हलकं गरम झालं की त्यामध्ये टाकणार आहोत 4 बारीक कापलेले लसूण आणि 2 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकूयात। लसूण आणि मिरच्या आपल्याला 30 ते 40 सेकंद हलक्या आचेवरती परतून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्यांचा छान सुगंध येईल। आता त्यात टाकूयात अर्धा टीस्पून हळद आणि चवीनुसार मीठ आणि सर्व मसाले नीट मिक्स करून घेऊयात। मसाले मिक्स झाल्यावरती आपण कढईमध्ये टाकणार आहोत मॅश केलेले बटाटे। तुम्ही पाहू शकता की हळदीमुळे बटाटे सुंदर पिवळसर रंगाचे होत आहेत। सर्व बटाटे एकसारखे पिवळसर होईपर्यंत नीट मिक्स करून घेऊयात। आता वरून टाकूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि शेवटचा एकदा मिक्स करून घेऊयात। चला तर आता आपल्या पॅटीससाठी बटाट्याचे मिश्रण पूर्णपणे तयार झालेले आहे। हे मिश्रण आता आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात, म्हणजे पॅटीसला शेप देताना आपल्याला सोपं जाईल। बटाट्याचे मिश्रण थंड होत असताना चला तर आपण चटपटीत स्ट्रीट स्टाईल मसाला तयार करून घेऊयात। सर्वात आधी आपण भिजलेल्या मिरच्या पाण्यातून काढून एका मिक्सरच्या भांड्यात टाकूयात। आता त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेणार आहोत 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या। आता मसाल्यांमध्ये टाकूयात 1 टेबलस्पून काळं मीठ, 1 टीस्पून जिरा पावडर आणि 1 टीस्पून गरम मसाला आणि गरजेनुसार थोडंसं पाणी टाकूयात। सगळं मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात आणि एकदम बारीक स्मूथ आणि झणझणीत पेस्ट तयार करून घेऊयात। चला तर आता तुम्ही पाहू शकता की मसाला मस्त लालसर, चमकदार आणि खूपच चटपटीत दिसत आहे। आता बटाट्याचे मिश्रण आपण बघू शकतो की पूर्ण थंड झालेलं आहे। तर चला पॅटीस बनवायला सुरुवात करूयात। सर्वात आधी हाताला थोडंसं तेल लावून घेऊयात, म्हणजे बटाट्याचे मिश्रण हाताला चिकटणार नाही। आता बटाट्याचे मिश्रण हातावरती घेऊन हलकेच गोल आकार देऊयात। बटाटे गोल झाल्यावरती थोडासा दाब देऊन पॅटीसचा परफेक्ट आकार देऊयात। आता आपण बघू शकतो की आपलं एक पॅटीस तयार झालेलं आहे। तर अशाच पद्धतीने बाकीचे सगळे पॅटीस आपण तयार करून घेऊयात। मंडळी, जर तुम्ही आत्तापर्यंत ही रेसिपी पाहत असाल तर ही स्ट्रीट स्टाईल रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडत असेल। रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर रेलिश किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचे काही प्रश्न किंवा काही सजेशन असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा। चला तर आता परत रेसिपीकडे वळूयात। सर्व पॅटीस आपले तयार झालेले आहेत। तर चला ताबडतोब पॅटीस भाजून घेऊयात। एका पॅनमध्ये थोडंसं बटर लावून घेऊया आणि पूर्ण पॅनवरती पसरूया। बटर मेल्ट झाल्यावरती पॅनवर तयार केलेले पॅटीस ठेवूया। गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे। पॅटीस एका बाजूने साधारण 2 मिनिटं तरी आपल्याला भाजून घ्यायचा आहे।
मध्ये गरज वाटली तर थोडंसं तेल सुद्धा आपण हलकं सोडू शकतो। आता पॅटीसला पलटी करून दुसऱ्या बाजूनेही 2 ते 3 मिनिटं खरपूस भाजून घेऊयात। आता तुम्ही पाहू शकता की पॅटीस मस्त क्रिस्पी झालेले आहेत। आता आपले पॅटीस दोन्ही बाजूनी मस्त खरपूस भाजून झाले आहेत, तर आपण पॅटीसला पॅनमधून काढून घेऊयात। आता मगाशी बनवलेला तो झणझणीत मसाला आपल्याला गरम करून घ्यायचा आहे। तर आता त्याच पॅनमध्ये 1 टेबलस्पून बटर घेऊयात आणि बटर छान मेल्ट करून घेऊया। बटर मेल्ट झाल्यावरती पॅनमध्ये आपण 2 चमचे तयार केलेला मसाला टाकूयात। मसाला मिक्स करून साधारण 1 मिनिटभर चांगला शिजवून घेऊया। आता वरून बारीक कापलेली कोथिंबीर टाकूयात आणि मसाल्यासोबत छान मिक्स करून घेऊयात। चला तर आता गरमागरम मसाल्यावरती पाव फिरवून घेऊयात, म्हणजे आपले पाव पूर्ण मसाल्याने माखून मस्त चवदार होईल। आता हे पाव पॅनमधून काढून घेऊयात आणि चला मसाला पॅटीस पाव असेंबल करून घेऊयात। गरम केलेले पाव घेऊयात, त्यामध्ये आधी खरपूस भाजलेली पॅटीस ठेवूया, त्यावर टोमॅटोचे स्लाइस, मग कांद्याचे स्लाइस आणि थोडीशी कोथिंबीर आणि शेवटी थोडासा चाट मसाला टाकूयात। आणि पहा मंडळी, आपला स्ट्रीट स्टाईल मसाला पॅटीस पाव तयार आहे खाण्यासाठी। तर मंडळी, कशी वाटली ही मसाला पॅटीस पावची रेसिपी कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि रेश किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच चटपटी स्ट्रीट स्टाईल रेसिपींसाठी पुन्हा भेटूयात। तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ।